सगळे याला सवय असं नाव देत असतात. आता आपण जर बघितलं तर आपलं दैनंदिन जीवन जे आहे ते पूर्णपणे निराळ्या सवयींवरच आधारलंय. सकाळपासून अगदी ब्रश आपण जेव्हा लावतो तिथपासून कपडे घालणं, बूट घालणे आणि आपलं चहा पिणे, विशिष्ट वेळेला चहा पिणे, वर्तमानपत्र वाचणे, जेवण विशिष्ट पद्धतीचं जेवण जेवणे, झोपण्याची जागा सुद्धा आपली ठरली असते. सगळं आपलं गाडी चालवणं सुद्धा आपण सवयीनुसार करत असतो. म्हणजे सवयीशिवाय आपलं जीवन जवळजवळ अशक्य आहे. पण आपण जेव्हा शिफ्ट मध्ये काम करतो किंवा समजा तुम्ही इथे रात्रभर उशिरा काम करत असाल आणि पूर्वी जरी तुम्ही पहाटे उठत असाल अभ्यासासाठी, असे जर तुमच्यावर संस्कार असतील, अशी सवय तुम्हाला लावलेली असेल, तरी तुम्ही जेव्हा रात्री जर शिफ्टमध्ये तुम्हाला उशीर झाला, इथे शूटिंग करताना उशीर झाला, इंटरव्ह्यू घेताना उशीर झाला, तर नॅचरली आपण सकाळी उशिरा उठतो. म्हणजे सवय आपण मोडू शकतो, सवय आपण बदलू शकतो. अगदी बघायचं असेल तर आपले जे मराठी माणसं हे पूर्वी दादरला राहायचे, गोरेगावमध्ये राहायचे, ते आता सरळ कल्याण, ठाणे इकडे गेलेले आहेत आणि त्यांनी त्या नवीन परिस्थितीत जमवून घेतलेलं आहे. किंवा आपलं जेव्हा कामानिमित्त आपण दुसऱ्या गावाला जातो, त्या गावातल्या सुद्धा आहाराशी, तिथल्या राहणीमानाशी आपण जमवून घेत असतो, नव्या घरांशी जमवून घेतो, नव्या सवयी आपण लावू शकतो, आपल्या सवयी बदलू शकतो. पण दारू, तंबाखू, गुटखा किंवा ड्रग्ज जे आहेत यांना आपण सवय म्हणू शकत नाही. कारण जेव्हा माझ्या मनात जर मी दारू पिणार असेल, माझ्या मनात जर विचार आला की माझी बायको सारखं म्हणते की तुम्ही आता दारू सोडा, दारू सोडा, आणि मी जर असा विचार केला की नाही मला सुद्धा खरोखर दारूचा काही त्रास होतोय आणि दारू मला सोडायची आहे, असा जरी मी निर्णय घेतला आणि ही सवय जर बंद करण्याचा निर्णय मी घेतला, तर मी सकाळी म्हणतो की मला दारू सोडायचीच आहे आणि संध्याकाळी माझी घंटा वाजली की मी बारमध्ये असतो आणि त्यावेळेस काही मी दारू सोडू शकत नाही. उद्या सोडून आणि उद्या सोडून असं मी म्हणत असतो की मी आज मी दारू पितो आणि उद्या सोडून उद्याच येत असतो. तंबाखू खाण्याने जर असा विचार केला की मला तंबाखू सोडायची आहे, तर सकाळीच त्याला तंबाखू हवी असते. कारण तंबाखू जर त्याने खाल्ली नाही तर तो म्हणजे शौचालाच जाऊ शकत नाही, कारण शौचाशी सुद्धा तंबाखूचं कनेक्शन असतं. आणि मग तो म्हणतो ते जित्ते बित्तेंना मारा गोळी, मला आता तंबाखू खाल्लीच पाहिजे, नाही तर मीटर डाऊन होणार नाही, तो कामावरच जाऊ शकत नाही. आणि अशा वेळी जर तंबाखूची पुडी किंवा सिगरेटचं पाकिट जर त्याच्यापासून लांब नेलं तर त्याला दरदरून घाम फुटू शकतो, की त्याला असा विचार सुद्धा त्याच्या मनात आणणं हे त्याला अत्यंत म्हणजे भयावह असतं. आणि मग त्याला तुम्ही जे म्हणजे लोक जे म्हणतात विड्रॉल्स वगैरे असतात व्यसनामध्ये, ते ह्या प्रकारचे असतात की कारण त्याला त्यातनं बाहेर कसं यावं हेच माहिती नसतं आणि त्या भीतीने तो दरदरून त्याला घाम फुटतो की मी ह्या तंबाखूची, कारण मी तंबाखूतनं बाहेर येऊ शकतच नाही, आणि मग तो तंबाखू तो खायला सुरुवात करतो. तुम्ही स्वतः या व्यसनमुक्तीचा जो हा विचार आहे त्याच्याशी कसे जोडले गेला? बेसिकली असं आहे की ज्यावेळेस मी अत्यंत तरुण होतो त्यावेळेस आमची एक नवनिर्माण समिती म्हणून एक संघटना होती. जयप्रकाश नारायणांनी त्यावेळेस एक मोठी चळवळ भारतामध्ये सुरू केलेली होती आणि आम्हाला असं वाटत होतं की देशामध्ये एक नवीन परिवर्तन येऊ पाहते. त्यावेळेस मी साधारणतः 17 ते 18 वर्षाचा असेल.